या संस्कारातून घडला सह्याद्रीचा सिंह. आईच्या संस्कारातून घडला सिंह महान. आईच्या संस्कारातून घडला सिंह महान. आई जिजाऊंच्या स्वप्नातून जन्मला स्वराज्याचा अभिमान. जिजाऊंच्या स्वप्नातून जन्मला स्वराज्याचा अभिमान. आपण वयाच्या 16 वर्ष हातात मोबाईल घेऊन बसलो तर माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16 वर्षी स्वराज्य तोरण बांधलं. आई बाबांसमोर स्वतःच्या हाताचा अंगठा टाकून रक्ताभिषेक केला व शपथ घेतली. मुढळरावांना सोबत घेऊन बिगाडी किल्ले जिंकले. शिवराय एकटे होते, त्यांच्या पाठीशी होते निष्ठावान नावळे. तानाजी मालकरे सिंहगड जिंकताना वीरमरण. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत छातीवर गोळ्या झेललेल्या. मुरारबाजी रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत रडले. जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचे नाव येसाजी. जो 2000 सैन्यांशी एकटाच झुंजतो त्याचे नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूंशी लढतो त्याचे नाव तानाजी. जो 8 तासात पुण्याहून दिल्लीला येतो त्याचे नाव संताजी. जो ठाण्या भागाला एकटा पाडतो त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन जो स्वराज्य तोरण बांधतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड शांत झाला. मावळ्याने गड अश्रू आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. तो फक्त एक नृत्य होता. तो होता एका युगाचा अंत. पण महान व्यक्तिमत्व कधी मरत नाही, ते विचार करून जिवंत राहतं. देह गेला पण तेच राहिलं. स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं. आजच्या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण सर्व उभे राहून हृदयावर हात ठेवून त्या महान राजाला, त्या स्वराज्याच्या शिल्पकाराला, स्वराज्याच्या सिंहाला मानाचा मुद्रा करूया. चला पूर्ण ताकदीने घोषणा देऊया. जय भवानी, जय शिवाजी. एवढे गुण दोन शब्द संबंधित छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या पराक्रमामुळे मराठ्यांची वाढली शान. आता राहुल सावंत आपले विचार व्यक्त करतात. जिंकून घेतलं आकाश त्यानं, जिंकून घेतले दुर्ग. विशाल सागरालाही पायबंद घातला त्यानं, बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुड पडली सिद्धीच्या जंजिरेवरी. केली 9 वेळा स्वारी पण अपयशी पडले मंत्री. असेल का दुःख या परिपल, थांबला नाही तो, झुकला नाही तो. पेटून उठला तो माता मराठा, भिडला थेट मुघलांना. दिला बहार त्याने दक्ष पोर्तुगीजांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून दिला सगळ्यांना. आणि हो, विजयसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्यानं अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैनिकांना लढून गेला. शेवटी मराठ्यांचाच राजा तो. मनोगत व्यक्त करावयास दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते. भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आज या मातीत जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ भारतातच नव्हे तर ते संपूर्ण जगात पसरले आहे. कोण होते हे राजे, असे कोणते काम केले होते त्यांनी की आज 350 वर्षांनंतरही त्यांच्या नावाचा सर्वत्र जय जयकार केला जातो. अहो, इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं ना माझा राजा कसा होता, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या समुद्री लाटांना माझा राजा कसा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगतात. 36 चे बळ असणारा, त्रस्त मुघलांना करणारा, परत न फिरणारा, तिन्ही जगात जगणारा, शिस्तप्रिय वा वाणिज्य जिजाऊंचा पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारा, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कोणीही काळी या जगात जनावर आणि माणसं तर सोडाच, पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते. या काळात जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला. त्यावेळी अनेकदा लढाया होत, त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत. त्यामध्ये मराठी सैनिक मारले जात. या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता तो एक धगमगता अंगार आणि अखेर तो दिवस आलाच. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता, वीरकन्या वीरपत्नी
ठेवले. भोळ्या भाबड्या जनतेला अन्यायातून गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन जिजाऊंनी शिवरायांसमोर ठेवला. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. शिवरायांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सह्याद्रीच्या दरेखोऱ्यात भटकंती करून येसाजी, नेताजी, बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे सवंगडी गोळा केले. त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू केला. वयाच्या 16व्या वर्षी सुरू केलेला हा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होता. शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी रयतेचे राज्य उभं केलं. अशा या महाराजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. शेवटी मी एवढेच म्हणेन की विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या जातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या जातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोटा बाहेर काढून गेला. असमर्थ मराठा शिवबा होऊन गेला. असमर्थ मराठा शिवबा होऊन गेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊन मावळ्यांच्या साथीने उभा राहिला, मावळ्यांच्या साथीने उभा राहिला. धैर्य शौर्य पराक्रमाचा राजा, धैर्य शौर्य पराक्रमाचा राजा. शिवबा नावाने जग जिंकून गेला, शिवबा नावाने जग जिंकून गेला. आता आपल्या समोर वेदांगी दानवडे तिचे मनोगत व्यक्त करते. स्वराज्याची गुढी उभारली, उधळून लावली परकीय सत्ता, उधळून लावली परकीय सत्ता आणि भारत भूमीवर भगवी पताका फडकवली, आणि भारत भूमीवर भगवी पताका फडकवली. नमस्कार, मी वेदांगी प्रशांत दानवडे, इयत्ता 9वी ब मध्ये शिकत असून मी तुम्हाला शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. सर्वप्रथम इथे शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असणारा, त्रस्त मुलांना करणारा, परत न फिरणारा, तिन्ही लोकी राज्य करणारा, शिस्तप्रिय, वाणिज्यते, जिजाऊंचा पुत्र, मराठ्यांची शान, हार न मानणारे, रयतेचा राजा, जनतेचं हितचिंतक, एकटा झुंजतो तो बाजी, जो शत्रूच्या झुंडात घुसून शत्रूशी लढतो तो संताजी, जो 8 तासात घोडा पुण्याहून दिल्लीला आणतो तो धनाजी, आणि जो सिंहाशी लढून सिंहाचा जबडा पाडतो तो छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना मिळून जो स्वराज्य निर्माण करतो तो छत्रपती शिवाजी. 350 वर्षापूर्वी आपल्या भारताला एक सुवर्ण रत्न प्राप्त झाला, ज्याने आपल्या शौर्याने पराक्रमाने धैर्याने एक होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे मुठभर सैन्यांच्या जोरावर करून दाखवले. 19 फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला, शिवनेरीवर एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला मरगळणाऱ्या मनाला, जळणाऱ्या मातीला मरगळणाऱ्या मनाला एक वेगळेच तेज देऊन गेला, एक वेगळेच तेज घेऊन गेला. असा हिंदुस्थानात एक शिवाजी राजा होऊन गेला, एक शिवाजी राजा होऊन गेला. फाल्गुन मध्ये तृतीय शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक सोन्याचा दिस उगवला. आई जिजाऊच्या पोटी एक गोड गोंडस बाळ जन्माला आले. तो शिवनेरीवर जन्मल्या कारणे त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. आई जिजाऊ त्याला लहानपणापासूनच थोर वीरांच्या, कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी सांगत असे, जेणेकरून तो आपल्या संस्कृतीशी जोडला जाईल. आई जिजाऊ त्याला लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असे. हवा वेगाने होती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने होती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वर मंदिर येथे स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. त्यामध्ये त्यांनी आपले स्वराज्य स्थापन करण्यासाठी निश्चय केला. शिवाजी महाराजांनी 1647 रोजी तो प्रचंड गड हा पहिला किल्ला जिंकून घेतला. तो किल्ला प्रचंड गड हे नाव त्याच्या विस्तारापासून पडले असून त्याचे मूळचे नाव तोरणा असे होते, कारण आपल्या स्वराज्याचे तोरण ज्या किल्ल्याला बांधले गेले तो किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांची एक मुद्रा स्थापित झाली होती. त्या मुद्रेवर असे लिहिले होते की प्रतिपचंद्र लेखे वे वर्धिष्णू विष्णुवंदिता शहासनु शिवसैसे
शिक्षा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा संस्कृतमधून लिहिलेली असून त्याचा अर्थ असा होतो की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो, प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो व त्याला सर्व जग वंदन करते, त्याचप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजी याची ही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभत आहे. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. शिवाजी महाराज यांनी मराठवाड्यातील 360 किल्ले जिंकले आहेत. त्यांनी कोणत्याही युद्धामध्ये बंदूक या शस्त्राचा वापर केला नाही. ते नेहमीच ढाल, तलवार, भाला, दानपट्या यांचाच वापर करत असे. शिवाजी महाराजांनी शक्तीने नाही तर युक्तीने युद्ध जिंकले आहे. त्यांच्यामध्ये गनिमी कावा ही जास्त करून प्रसिद्ध होती. त्यांनी पुरंदरची लढाई, उंबरकिल्लीतील लढाई, आग्र्याहून सुटका अशा अनेक लढाया जिंकल्या आहेत. गाईला त्रास होता कामा नये. तो जर कोणी त्या बाईवर हात जर टाकला तर त्याची हात छाटण्यात सुद्धा कोणतीही गाय केली जात नव्हती. 3 एप्रिल 1680 रोजी आपले शिवाजी महाराज आपल्याला वयाच्या 50व्या वर्षी सोडून गेले. ते जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आपल्यातून कधीही जाऊ शकत नाही. ते नेहमीच आपल्या मनामध्ये राहतील. ते आपल्या पिढ्यानपिढ्या इतिहासाच्या पानासोबत चालत राहतील. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा.